माझ्या दादा वहिनीला 5 वर्षांपासून मूल होत नव्हतं. माझा डिवोर्स झाल्यामुळे मी माहेरी होते. अचानकच दादाची माझ्यावर अशी काही नजर फिरली की त्याने मला वहिनीच्या जागी नेऊन एक नाही तर अनेक रात्री वहिनी समजून मलाच. मी भाग्यश्री. मी डिवोर्सी होते. वर्षभरापूर्वी माझं लग्न झालं होतं. पूर्ण वर्षभरही माझं लग्न टिकलं नव्हतं. माझ्या कमजोरीचा फायदा माझा दादा असा काही घेणार होता याचा मला अंदाज नव्हता. आता मी माझ्या माहेरी राहत होते. माहेरी एक एक दिवस माझ्यासाठी जड होत चालला होता. कारण आईबाबा व दादाचं मला टोचून बोलणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. त्यांना वाटायचं मी अशी घरी पडले आहे तर माझ्यामुळे दादाचं लग्न होणार नाही. ते मला सारखे कुठेतरी निघून जा असं म्हणत असायचे. माझी मजबुरी असल्यामुळे मी त्यांचे बोलणे ऐकत होते. कारण मी माझ्या मर्जीने लव्ह मॅरेज केलं होतं आणि ते वर्षभरही टिकलं नव्हतं. एके दिवशी मला माझ्या आत्ते भावाचा फोन आला. प्रथमेशने मला त्याच्या घरी बोलावून घेतलं. त्यालाही माहीत होतं की त्याचे मामा मामी किती तापट स्वभावाचे आहेत. मी तर माझं लग्न वाचवण्याचे फारच प्रयत्न केले होते, पण माझा नवरा कच्चा कानांचा होता. त्याच्या घरच्यांनी त्याला माझ्याबद्दल भरवलं ते ऐकून त्याने मला डिवोर्स दिला. माझं लग्न 28व्या वर्षी झालं होतं आणि 29व्या वर्षी डिवोर्सही झाला होता. असो, त्या सगळ्या गोष्टी मला वारंवार आठवायच्या नव्हत्या. प्रथमेशने मला फोन लावून त्याच्या घरी बोलावलं तसे मी लगेचच बसमध्ये बसून त्याच्या घरी जायला निघाले. असंही आईबाबांना मी घरात नकोच होते, म्हणून काही दिवस माझाही मूड चेंज होईल म्हणून मी प्रथमेशच्या घरी गेले. प्रथमेशचं लग्न झालं होतं. गेल्या 5 वर्षांपासून ते दोघे नवरा बायको शहरात राहत होते. त्यांचा सुखी संसार होता, पण लग्नाच्या 5 वर्षांनंतरही त्यांना मूलबाळ नव्हतं. ज्याच्यासोबत मी लहानपणी एकत्र खेळले होते, ज्याला मी दादा म्हणून हाक मारायचे, त्याच्यासोबतच एक रात्र अशीही येणार होती की मी त्याच्यासोबत त्याच्या बेडवर असणार होते. हा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. प्रथमेश व त्याच्या बायकोने माझं स्वागत अगदी आनंदातच केलं होतं. जसा तिरस्कार मला माझ्या सख्या लोकांकडून मिळत होता, तो तिरस्कार मला प्रथमेशच्या घरी अजिबात मिळाला नव्हता. तिथे तर वहिनी माझी फार खातिरदारी करत होती. मला काय हवं नको ते ती बघत होती. त्या आनंदी वातावरणात राहायला मलाही छान वाटत होतं. बघता बघता प्रथमेशच्या घरी येऊन मला 3 ते 4 दिवस झाले होते. या 4 दिवसात मी त्या दोघेही नवरा बायकोंमध्ये एकदाही वाद होताना पाहिले नव्हते. पण आता माझ्यामुळे त्यांच्या घरात वाद व्हायला नको म्हणून मी प्रथमेशला म्हणाले, आता मला माझ्या घरी निघायला हवं. तुम्हालाही माझ्यामुळे वेळ मिळत नसेल. त्यावर प्रथमेश म्हणाला, आता वेळ मिळायचं काय, आमच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली आहेत. प्रथमेशने मला अजून काही दिवस त्याच्या घरी थांबण्यासाठी आग्रह केला. त्या दिवशी रात्री अचानक मला कोणाचा तरी आवाज आला. माझी खोली प्रथमेशच्या खोली शेजारी होती. मी जशी खोली बाहेर आले तसे मला दादाच्या खोलीतून आवाज येऊ लागले. ते विचित्र आवाज बहुतेक वहिनीचे होते. वहिनीचे रात्रीच्या वेळी असे आवाज का येत होते ते मी समजले होते, कारण एकेकाळी माझंही लग्न झालं होतं. ते आवाज ऐकून अचानक मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली होती. माझ्या मनात नको त्या भावना निर्माण होत होत्या. तेव्हाच मी माझ्या खोलीत गेले व कानात कापसाचे बोळे घालून झोपी गेले, जेणेकरून मला तो आवाज येणार नाही आणि माझ्या डोळ्यासमोर नको ते दृश्य येणार नाहीत. दुसऱ्या दिवशी दादाच्या घरी वहिनीची मामी आली होती. ती बोलता बोलताच वहिनीला म्हणाली की रोशनी, तुम्ही आम्हाला आजी कधी बनवणार आहात? तुमची गुड न्यूज कधी आमच्या कानावर पडेल? तिच्या मामीचे प्रश्न ऐकून वहिनीचं तोंड पडलं होतं. तेव्हा दादा म्हणाला की आमचं फॅमिली प्लॅनिंग आहे. अजून आम्ही त्या गोष्टींचा विचार केला नाही. वहिनीची मामी तिथून जाताच वहिनी अगदी तोंड पाडून तिच्या खोलीत गेली होती. वहिनीला तिच्या मामीच्या प्रश्नांचं एवढं वाईट का वाटलं होतं मला तर काही समजलं नव्हतं. वहिनी मला फार नाराज दिसली होती, म्हणून मी तिच्या पाठीपाठी तिच्या खोलीत गेले तर ती मला रडताना दिसली. वहिनीचं रडणं पाहून मी तिला म्हणाले, वहिनी, नक्कीच तू तुझ्या मामीच्या प्रश्नांवर रडत आहेस ना? अगं रडायचं काय त्यात? प्रथमेशने त्यांना सांगितलं की तुमचं फॅमिली प्लॅनिंग आहे आणि त्यानुसारच तुम्ही चालत आहात. यात वाईट वाटून घेण्यासारखं आणि रडण्याचं कारण काय आहे? आता शहरात राहताय म्हटल्यावर तुमचे विचारही तसेच उच्च असतील. शहरात राहणारी लोक प्रत्येक गोष्ट विचार करूनच करतात आणि आजकाल तर मुलांना जन्माला घालणं एवढं सोपं नाही आहे, कारण खर्चही तेवढे वाढले आहेत. मी बोलत असताना वहिनी अचानकच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. मी तिचे अश्रू पुसले व तिला विश्वासात घेऊन विचारलं की वहिनी, तुझ्या रडण्याचं कारण मला काहीतरी वेगळंच वाटते. जे काही असेल ते तू मला व्यवस्थित सांग. तू मैत्रीण समजून माझ्याकडे सगळं काही सांगू शकतेस. तेव्हा वहिनी म्हणाली, भाग्यश्री, आता तू मैत्रिणीच्या नात्याने मला प्रश्न केलाच आहे तर मी त्याचं तुला खरं उत्तर देईलच. पण ते ऐकल्यावर तू नंदेप्रमाणे नाही तर मैत्रिणीप्रमाणे समजून घेशील हे प्रॉमिस कर. मी वहिनीला प्रॉमिस केलं की ठीक आहे.
मी तुला मैत्रिणीप्रमाणे समजून घेईन. तेव्हा वहिनी बोलू लागली की आमचं कुठलाही फॅमिली प्लॅनिंग नाही आहे. खरं तर हे आहे की मी कधीच आई होऊ शकत नाही. माझ्यात अशी काही कमी आहे की मी आई होण्यास पात्र नाही आहे. वहिनी, त्यात एवढं टेन्शन घेण्याची गरज काय आहे? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. देवाच्या मनात असेल तर सगळं काही ठीक होईल. मी वहिनीला समजावलं की तुम्हाला आईबाबा होण्याचं सुख हवं असेल तर तुम्ही अनाथाश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊ शकतात. त्यात तुम्हालाही पालकत्व मिळेल आणि त्या मुलालाही एक चांगलं आयुष्य. त्यावर वहिनी म्हणाली, आम्हाला मूल दत्तक घ्यायचं असतं तर आम्ही ते कधीच घेतलं असतं. पण आम्हाला तसं काहीही करायचं नाही आहे. प्रथमेशला व मला आमचंच मूल हवं आहे. माझ्यातील या कमीबद्दल जर समाजात माहीत झालं तर माझी फार बदनामी होईल आणि तेच आम्हाला नको आहे. वहिनीचं उत्तर ऐकून मी तिला एवढंच म्हणाले की तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तू आई नक्कीच होशील. त्या दिवशी संध्याकाळी दादा वहिनी मला त्यांच्यासोबत एका पार्टीमध्ये घेऊन जायला हट्ट करू लागले. ती पार्टी दादाच्या ऑफिसमधील एका मित्राची होती. मी त्यांच्यासोबत जायला नकार देत होते, पण वहिनीचं असं म्हणणं होतं की आम्ही असं बाहेर जाणार आणि तू घरात एकटीच राहशील. वहिनीने मला एवढा आग्रह केला की मला तयार होऊन त्यांच्यासोबत जावंच लागलं. जेव्हा मी तयार होऊन माझ्या खोलीतून बाहेर आले तेव्हा वहिनी आली. दादाने माझं कौतुक केलं. तो म्हणाला, भाग्यश्री, तू फारच सुंदर दिसतेस. बऱ्याच दिवसांनी मी असे छान तयार झाले होते. दादा मागे वहिनीनेही माझं कौतुक केलं. काहीच वेळात आम्ही त्या पार्टीमध्ये पोहोचलो. त्या पार्टीमध्ये गेल्यावर दादाच्या ओळखीतील कोणी ना कोणी येऊन वहिनीला हाच प्रश्न करत होते की आता गुड न्यूज कधी देत आहात. वहिनी प्रत्येकाच्या प्रश्नावर अगदी तोंड पाडून मान डोलावत होती. जेव्हा मी पार्टीवरून घरी आले तेव्हा मी माझ्या खोलीत होते. चेंज करून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागले. तेव्हा दादा व वहिनीच्या खोलीतून त्यांचे भांडणाचे आवाज येऊ लागले. वहिनी दादाला म्हणत होती की बाळ होण्याची ही ट्रीटमेंट करून करून मी वैतागली आहे. त्यात लोकांचे प्रश्न, असं बोलून वहिनी रडू लागली. दुपारीच वहिनीला मी त्याबद्दल समजावलं होतं. आता पुन्हा पुन्हा मी तिच्यासोबत त्या गोष्टी बोलाव्या ते मलाही योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी तिथून निघून किचनमध्ये गेले व पाणी घेऊन मी सरळ माझ्या खोलीतच गेले. आत मी पुस्तक वाचत बसले होते. तोच वहिनी माझ्या खोलीत आली. ती माझ्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघत होती. मी तिला म्हणाले, वहिनी, तुला काही बोलायचं असेल तर इथे येऊन बस. असंही अजून तासभर मी झोपणार नाहीये. मी तुझ्याशी गप्पा मारायला तयार आहे. ती माझ्याजवळ येऊन बसली. घरी येऊन आम्हाला 1 तास झाला होता, पण अजूनही वहिनीने कपडे चेंज केलेले दिसत नव्हते. वहिनी माझा हात हातात घेऊन म्हणाली, तू मला एवढ्या प्रेमाने वहिनी म्हणतेस आणि आज दुपारी तर तू माझ्यासोबत एक नवीन मैत्रीचं नातं जोडलं आहे. त्या मैत्री खातीर तू माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? मी वहिनीला सहजच हो म्हणाले. त्यावर ती म्हणाली, अजूनही नीट विचार कर व मला प्रॉमिस कर की तू मला नाही म्हणणार नाही. ती माझ्याकडून काय मागणार होती हे तर मलाही माहीत होतं. एकतर ती मला शॉपिंगला चल म्हणेल किंवा आता माझ्याकडे ती तिच्या काही गोष्टी शेअर करेल, हेच मी समजले होते. हा विचार करून वहिनीला मी लगेचच प्रॉमिस केलं. मी तिला म्हणाले, तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. तेव्हा वहिनी म्हणाली, भाग्यश्री, मला आई व्हायचे. वहिनीच्या बोलण्यावर मी हसले व तिला म्हणाले, हो, तू एक ना एक दिवस नक्कीच आई होशील. मला तर आधीच माहीत होतं की वहिनी या टॉपिकवरच माझ्याशी चर्चा करणार आहे. मी पुढे काही बोलणार तोच वहिनी म्हणाली की भाग्यश्री, आधी माझं सगळं बोलणं ऐकून तर घे. मला आई व्हायचंय, पण तुझ्या मार्फत. माझ्या मार्फत म्हणजे वहिनी? मी वहिनीला उलट प्रश्न केला. त्यावर ती म्हणाली, आता तू मला प्रॉमिस केलं आहेस तर तू मला नाही म्हणू शकत नाही. भाग्यश्री, गेल्या 5 वर्षांपासून मी आई होण्यासाठी तडफडत आहे. आतापर्यंत आम्ही लाखो रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च केलेत. नको नको ते इंजेक्शन आणि औषधी मी घेतले आहेत, पण मला कशाचाही काही गुण आला नाही. माझी अशी इच्छा आहे की तू प्रथमेश व माझं बाळ तुझ्या पोटात वाढवावं. प्रथमेश व तुझं बाळ मी माझ्या पोटात वाढवावं याचा नेमका अर्थ काय आहे वहिनी? माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, याचा अर्थ असा की तुला दिवस राहत नाही तोपर्यंत काही रात्री तुला प्रथमेश सोबत घालवाव्या लागतील. वहिनीचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ज्याच्यासोबत मी लहानपणी एकत्र खेळले, ज्याला कालपर्यंत मी दादा म्हणून हाक मारत होते, आज त्याची बायको मला त्याच्यासोबत रात्र घालवायला सांगत होती. मी वहिनीला म्हणाले, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू काय बोलत आहेस हे तुला तरी समजतंय का? त्यावर ती म्हणाली, हो, मी हे सगळं विचार करूनच बोलत आहे. तुला हे काम फ्रीमध्ये करायची गरज नाहीये. त्यासाठी प्रथमेश व मी तुला 20 लाख रुपये आणि त्याचसोबत एक घर घेऊन देऊ. असंही तुझ्या माहेरी मामा मामी तुला कशाप्रकारे छळत असतील हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. वहिनीने 20 लाख रुपये व घराची गोष्ट केली. त्याने मला विचार करायला भाग पाडलं होतं. मला माझं स्वतःचं पार्लर सुरू करायचं होतं.
जेणेकरून पार्लर चालवून मी स्वतःसाठी 2 पैसे कमावू शकेल आणि माझं आयुष्य मी सुखात जगू शकेल. कारण जास्त दिवस मी माझ्या आईबाबांच्या जीवावर राहू शकत नव्हते. आईबाबांकडून 5,000 रुपये घेऊन मी छोटा मोठा पार्लरचा कोर्स केला होता. पण मोठं पार्लर सुरू करायचं म्हटल्यावर कोर्सही तसाच प्रोफेशनल करायला हवा. त्या 20 लाख रुपयांमधून मी चांगला महागातला प्रोफेशनल कोर्स करू शकले असते. एवढंच नाही तर मी माझं छान मोठं पार्लरही सुरू करू शकले असते, ज्याने माझी चांगली कमाई सुरू होईल. वहिनीला हो नाही करून शेवटी तिने दिलेली ऑफर मी मान्य केली व मी तिचं मूल जन्माला घालायला तयार झाले. पण मी वहिनीला म्हणाले, हे फक्त तूच मला बोलत आहेस की या सगळ्या गोष्टींबद्दल दादालाही माहीत आहे? तेव्हा वहिनी म्हणाली, या सगळ्यांसाठी तुझा दादाही तयार आहे. आणि हो, आज नंतर तू त्याला दादा म्हणू नकोस. तू त्याला प्रथमेश म्हणून हाक मार, जेणेकरून तुला पुढच्या गोष्टी सोप्या होतील. मी तिच्यासमोर होकारार्थी मान डोलावली. तशी वहिनी मला दादाच्या खोलीत घेऊन गेली. मला वहिनीसोबत पाहून दादा जागचा उठून बसला. वहिनीने दादाकडे पाहून होकारार्थी मान डोलावली. तो मला म्हणाला, भाग्यश्री, तू खरंच तयार आहेस? हो दादा. भाग्यश्री, आता दादा अजिबात नाही, फक्त आणि फक्त प्रथमेश. वहिनी असं बोलताच मी स्मितहास्य केलं. वहिनी आणि दादाला त्यांचं मूल हवं होतं. वहिनी आई होण्यासाठी खूप मोठा त्याग करायला निघाली होती. माझा विचार केला तर आता माझं वय 29 होतं. पुढे मी लग्न करेल की नाही हेही मला माहीत नव्हतं. आता जर माझ्याने कोणाची कूस भरल्या जात होती तर मी त्या गोष्टीला नाही का म्हणावं? असंही प्रथमेश माझा आत्तेभाऊ होता. तो माझ्याने मोठा असल्यामुळे आमचं लग्न झालं नव्हतं, पण लहानपणापासूनच आमच्यात फक्त बहीण भावाचं नातं होतं. ते सगळं मी विसरायचं ठरवलं. मला माझ्या कामाचे पैसे व माझं हक्काचं घर मिळणार होतं, ज्याने भविष्यात मला कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासणार नव्हती. मी माझ्या आईबाबांकडे जाणार नाही हा विचार मी आतापासूनच मनात पक्का केला होता. कारण काहीच महिन्यात माझ्या माहेरच्यांनीही माझं जगणं मुश्किल केलं होतं. मी माझ्या विचारातच होते. तोच अचानक वहिनीचा मला आवाज आला. ती म्हणाली, आत्ताच आपण बाहेरून पार्टीमधून आलो आहोत. आज तूही थकली असशील. आज तू आराम कर. आपण जे काही ठरवलं आहे त्याची सुरुवात उद्यापासून होईल. वहिनीला होकार भरून मी माझ्या खोलीत गेले. बघता बघता दुसरा दिवस उजाडला व त्या दिवसाची रात्र झाली. रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत गेले. तसं वहिनीही माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक नाईटी होता. वहिनीने मला जी नाईटी चेंज करायला दिली होती ती फारच बोल्ड होती. वहिनी म्हणाली, तसं तर प्रथमेश माझ्याशिवाय कोणा दुसऱ्या मुलीकडे बघतही नाही, पण आता तो जे काही करणार आहे ते आम्हा दोघांच्या संमतीनेच करणार आहे. मला माहीत आहे की तो तुझ्याजवळ यायला किती लाजेल. तुला बोल्ड नाईटीमध्ये पाहून त्याची भीती नाहीशी व्हावी म्हणून मी तुला हे कपडे देत आहे. तुला या कपड्यात पाहून तो तुझ्याजवळ आकर्षित होईल. वहिनीने सांगितल्याप्रमाणे मी तयार झाले. तिच्या खोलीत जाण्यापूर्वी वहिनी मला म्हणाली, ही फक्त आपली एक डील आहे हे विसरू नकोस. डीलच्या व्यतिरिक्त इतर दुसरा कुठलाही विचार मनात आणू नकोस. मी तर त्यावेळी फक्त माझ्या भावी आयुष्याचा विचार करून प्रथमेश जवळ जाणार होते. वहिनीला होकार भरून मी तिच्यासोबत तिच्या खोलीत आले. प्रथमेश त्याच्या खोलीत कुठेही दिसत नव्हता. तो बाहेर हॉलमध्येही नव्हता. वहिनीने त्याच्या खोलीतच त्याला हाक मारली. तो खोलीतील बाथरूममध्ये होता. वहिनीने त्याला सांगितलं की भाग्यश्री खोलीत आली आहे. त्यावर प्रथमेश म्हणाला, मीही फ्रेश होऊन आलोच, फक्त मी बाहेर यायच्या आधी खोलीतील लाईट बंद करून जा. वहिनीला दादाचं म्हणणं समजलं होतं. कदाचित तू समोरासमोर लाजत होता. वहिनी खोलीतून बाहेर गेली तसा मी खोलीत अंधार केला व मी बेडवर जाऊन बसले. प्रथमेश बाथरूममधून बाहेर आला व माझ्या शेजारी येऊन बसला. त्यावेळी माझ्या तोंडूनही एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ना प्रथमेश काही बोलत होता. त्याने तर सरळ माझ्या गळ्यात हात टाकला आणि त्यानंतर जो विचार मी कधीही केला नव्हता त्या गोष्टी माझ्यासोबत घडू लागल्या. मला ते सगळं नको नकोसं वाटत होतं. पण तेव्हा मी एक गोष्ट लक्षात घेतली की ही फक्त डील आहे. माझं भावी आयुष्य मला सुखकर करायचं असेल तर या गोष्टी मला कराव्याच लागणार होत्या. आणि असंही मी तर एका जोडप्याला आईबाप होण्याचं सुख देणार होते. जशी ती रात्र मी प्रथमेशसोबत घालवली होती तसंच जोपर्यंत मला गरोदरपणाचे लक्षण जाणवत नाही तोपर्यंत रोजच मी प्रथमेशसोबत रात्र घालवत होते. आता मी स्वतःहून खोलीत अंधार करत होते. प्रथमेशलाही तेच हवं असायचं. बघता बघता पूर्ण 3 आठवड्यांनंतर मला गरोदरपणाचे लक्षणे जाणू लागली. मला मळमळ व चक्कर येऊ लागल्या होत्या. प्रथमेशचा एक मित्र डॉक्टर होता. प्रथमेश माझ्या चेकअपसाठी मला त्याच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. डॉक्टरांनी मी गरोदर आहे ही खुशखबरी ऐकवल्यावर प्रथमेशच्या वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता. मीही त्यांच्या आनंदात सहभागी होते. आता वहिनी आणि प्रथमेश पहिल्यापेक्षाही जास्त माझी काळजी घेऊ लागले होते. प्रथमेशची माझ्याप्रती काळजी फार वाढली होती.
त्यांनी सगळ्या नातेवाईकांनाही सांगितलं की वहिनी गरोदर आहे. त्यांच्यावरचा खूप मोठा धब्बा आता लवकरच नष्ट होणार होता. ते जरी फॅमिली प्लॅनिंगचा बहाणा देत असले तरी गावाकडे वहिनी वांज आहे हे काही बायकांनी बोलायला सुरुवात केली होती. लवकरच मी तिच्या हातात तिचं बाळ देऊन तिला सगळ्या टोमण्यांपासून सुटका मिळवून देणार होते. शहरात त्यांच्या घरी जास्त कोणी नातेवाईक यायचे नाही. जोही यायचं म्हणायचा त्याला प्रथमेश परस्पर फोनवरच टाळत असायचा. आता तर प्रथमेश ऑफिसला जाताना घराला बाहेरून लॉक करून जाऊ लागला होता, जेणेकरून कोणी घरी जरी आलं तर लॉक दिसल्यामुळे ती व्यक्ती घराच्या बाहेरूनच निघून जाईल. असं केल्याने मी कोणाच्या समोर येऊ शकणार नव्हते आणि वहिनीचं पोट दिसत नसल्यामुळे तिला कोणाच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची गरज नव्हती. कधीतरी वहिनी बाहेर काही खरेदीसाठी जायची, त्यासाठी तिने ऑनलाईन खोटं पोट मागून घेतलं होतं, जे की बाहेर जाताना ती तिच्या पोटावर लावून बाहेर जाऊ शकेल, ज्याने ती गरोदर दिसेल. वहिनीने पुढची तयारी आतापासूनच करून ठेवली होती. मी माझ्या आईबाबांना सांगितलं होतं की मी शहरात जॉबला लागले आहे, मी त्यांच्या घरी परत जाऊच नाही असंच आईबाबांचं मत होतं आणि ते मला कधीच समजलं होतं. पहिले 3 महिने डॉक्टरांनी फार काळजी घ्यायला सांगितलं होतं. हळूहळू 4था महिनाही गेला आणि 5वा महिना सुरू झाला होता. आता माझं पोट दिसू लागलं होतं. मी गरोदर राहिल्यापासून प्रथमेश व वहिनीने मला त्यांची खोली राहायला दिली होती, कारण त्यांच्या खोलीत AC होता. ते मला सगळ्या काही सुखसोयी उपलब्ध करून देत होते. अचानकच रात्रीचं मला असं जाणवायचं जसं की कोणीतरी वारंवार माझ्याजवळ येत आहे. एके दिवशी रात्री मी माझ्या पोटाजवळ प्रथमेशला बसलेलं पाहिलं. तो माझ्या पोटावरून हात फिरवत होता. तो एक बाप होता जो त्याच्या बाळाला कुरवाळत होता, म्हणून मी त्याला काही बोलले नव्हते. असेच काही दिवस उलटले. एकतर या गरोदरपणामुळे मला रात्री कधीकधी झोप यायची नाही आणि अचानकच रात्री खोलीत चालू असलेला छोटा लाईटही बंद व्हायचा. तेव्हाच मला कुणीतरी माझ्याजवळ येत असल्याचं जाणवायचं. माझ्याजवळ येणारा तो दुसरा कोणीही नसून प्रथमेश होता, कारण त्या घरात पुरुष तो एकच होता. तो माझ्या पोटावर हात फिरवता फिरवता अचानकच माझ्या फार जवळ यायचा आणि तो नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तर त्याने माझ्यासोबत नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी वहिनीला त्याबद्दल सांगितलं तर ती मला म्हणाली की तू काहीही बडबडू नकोस. प्रथमेश रोज माझ्या शेजारी झोपलेला असतो. माझ्यापेक्षाही त्याला आमच्या बाळाची जास्त काळजी आहे. त्याने तुझ्यासोबत काही केलं असतं तर तू एवढी बडबडत माझ्यासमोर उभी नसती. वहिनीला माझं बोलणं खोटं वाटलं होतं, पण आता रोजच प्रथमेश माझ्याजवळ येऊ लागला होता. वहिनीने मला तर समजावलं होतं की ही फक्त आपली डील आहे, पण ती तिच्या नवऱ्यालाही समजवायचं विसरली होती. प्रथमेश माझ्या प्रेमात तर पडला नव्हता ना. तो जरी माझ्या प्रेमात असला तरी मी त्याच्या प्रेमात नव्हते. असंच एकदा प्रथमेश रात्रीचा माझ्या खोलीत आला. तेव्हाही खोलीत पूर्णपणे अंधार होता. तो माझ्याजवळ येऊन माझ्या अंगावरून हात फिरवू लागला. मी वारंवार त्याला माझ्यापासून लांब करत होते, कारण माझ्याने माझं जड पोट सांभाळलं जात नव्हतं आणि त्यात प्रथमेशच्या नको त्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. माझ्या मनात असंख्य विचार येत होते. मी त्याला तू हे काय करत आहेस असं वारंवार बोलत होते, पण तो समोरून काहीही न बोलता फक्त त्याचं काम करत होता. माझ्या अंगावरून हात फिरता फिरता त्यानं नको त्या गोष्टी सुरू केल्या आणि त्याचा मला फार त्रास होऊ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वहिनी माझ्या खोलीत आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मला माझ्या बेडवरूनही उठता येत नव्हतं. वहिनीने माझी अवस्था पाहिली तेव्हा तिने माझ्याजवळ येऊन मला बेडवरून उठायला मदत केली. तेव्हा माझ्या पोटात फारच दुखत होतं. मी बेडवरून उठले तसं मला माझा बेड खराब दिसला. वहिनीही ते पाहून फार घाबरली होती. ती लगेचच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, जिथे माझी ट्रीटमेंट सुरू होती. त्या डॉक्टरांनी माझं चेकअप केलं तेव्हा त्यांनी वहिनीला तेच सांगितलं जे मी तिला सांगत होते. डॉक्टरांनी व्यवस्थित औषधी दिल्यामुळे काही गोष्टी आटोक्यात आल्या होत्या, पण डॉक्टर म्हणाले पुढे असं होता कामा नये, नाहीतर बाळ व आईचा जीव धोक्यात येऊ शकतो. गरोदर महिलेची काळजी घ्यायला हवी. चुकूनही त्यांच्यासोबत त्या नको त्या गोष्टी करायला नको, हे डॉक्टरांनी वहिनीसमोर अगदी स्पष्ट भाषेत बजावलं होतं. आम्ही घरी आलो तेव्हा वहिनी अगदी शांत होती. मग मीच बोलू लागले. मी तिला म्हणाले, वहिनी, काही दिवसांपूर्वी मी तुला हेच सांगितलं होतं की रात्री प्रथमेश माझ्या खोलीत येतो. तो फक्त पोटावरून हात फिरवत नाही तर तो माझ्यासोबत बाकीही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. आज जे काही डॉक्टरांनी सांगितलं त्यावरून तुला समजलं असेल की मी खोटं बोलत नव्हते. वहिनीने माझी माफी मागितली. ती म्हणाली, भाग्यश्री, मला माफ कर, मी तुझ्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही. पुरुषाची जात ही कधीच बदलू शकत नाही हे मी विसरले होते. माझ्या प्रेमावर आणि प्रथमेशवर माझा पूर्ण विश्वास होता. तो असं काही करू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आज सकाळी लवकरच तो ऑफिसला निघाला होता, त्यामुळे या गोष्टी त्याच्यासमोर आल्या नाही.
पण आता मी त्याला रंगे हात पकडणार आणि जाब विचारणार. वहिनीने माझी साथ दिली. या गरोदरपणातही माझ्यासोबत काय काय होत होतं हे तिलाही समजलं होतं. प्रथमेश कधी असं वागेल हा विचार मीही केला नव्हता. माझ्या गरोदरपणातही मी नको त्या गोष्टींची शिकार होत होते. आज रात्रीही माझ्या पोटावरून हात फिरताना जाणवला आणि काहीच वेळात प्रथमेश नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मी जोरजोराने ओरडू लागले. आज तर प्रथमेशने हद्दच केली होती. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवून माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात खोलीतील लाईट सुरू झाला. लाईट लागताच तो त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून माझ्यापासून लांब झाला. स्वतःला सावरत मी बेडवरून उठले तेव्हा मी समोर ज्या व्यक्तीला पाहिलं त्याला पाहून तर माझे व वहिनीचे डोळेच विस्फारले होते. कारण तो प्रथमेश नसून प्रथमेशचा मित्र होता. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश मला व वहिनीला त्याच्या ज्या मित्राच्या घरी पार्टीला घेऊन गेला होता, प्रथमेशचा तोच मित्र माझ्या खोलीत होता. वहिनीने त्याच्या 2 कानाखाली वाजवल्या तेव्हा त्याने सगळं सांगायला सुरुवात केली. तो काही बोलला तोच प्रथमेश तिथे आला. प्रथमेश त्याच्या मित्राला पाहून थक्क झाला होता. प्रथमेश त्याच्या मित्राची कॉलर पकडून त्याला तिथून घेऊन जाऊ लागला. वहिनीने प्रथमेशला अडवलं व वहिनी त्याला म्हणाली, हा इथे कसा आला आणि कधीपासून येत आहे ते मला सगळं काही माहीत झाल्याशिवाय या नालायकाला मी इथून जाऊ देणार नाही. प्रथमेश त्याच्या मित्राला काही बोलू देत नव्हता असं दिसत होतं. पण तेव्हा वहिनीचा असा आवाज वाढला की प्रथमेशही एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला होता. प्रथमेशच्या मित्राचं नाव संजय होतं. वहिनीने त्याला जाब विचारला तसा तो बोलू लागला. तो म्हणाला, या खोलीत येण्याचा दुसरा रस्ता मला सगळ्यात पहिले प्रथमेशने दाखवला होता. प्रथमेश मला या खोलीत घेऊन आला होता. हे सगळं काही मी भाग्यश्रीसोबत पहिल्यांदा करत नाहीये. हे सगळं काही सुरू झालं भाग्यश्रीला गरोदर करण्यापासून. तिच्या पोटातील बाळही माझंच आहे. प्रथमेशने मला त्याच्या समस्यांबद्दल सांगितलं होतं. तो कधीच बाप होऊ शकत नाही हे त्याने मला सांगितलं. त्याचं हेच सत्य कधी समोर येऊ नये म्हणून त्याने माझी मदत घेतली. त्याच्या जागी येऊन मी भाग्यश्रीला गरोदर करावं असं मला प्रथमेशने सांगितलं होतं. तेव्हापासून रात्रीचं भाग्यश्रीसोबत प्रथमेश नसून मी असायचो. संजयचं बोलणं ऐकून वहिनी थरथर कापू लागली. दोष वहिनीत नसून प्रथमेशमध्ये होता आणि हे त्याने लग्न झाल्यापासून लपवून ठेवलं होतं. त्या दिवशी त्याने त्याच्या सगळ्या खोट्यांची कबुली दिली. तो वहिनीची माफी मागत होता. त्याने त्याचं सत्य लपून राहावं म्हणून त्याच्या डॉक्टर मित्राकडे वहिनीची ट्रीटमेंट घेतली होती. प्रथमेशच्या सांगण्यावर त्याच्या मित्र डॉक्टराने वहिनीला खोटं सांगितलं की ती कधीच आई होऊ शकत नाही. बाहेर समाजात त्याचं सत्य माहीत झालं असतं तर त्याची फार बदनामी झाली असती. या विचाराने त्याने ते सगळं केलं होतं. वहिनीने प्रथमेशला माफ केलं नव्हतं. माझं बाळ होईपर्यंत ती प्रथमेशसोबत एकाच घरात राहत होती. बाळ झाल्यानंतर मला वचन दिलेले माझे पैसे आणि घर मला देण्यात आले. त्यानंतर वहिनी त्या बाळाला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. प्रथमेशला वहिनीने त्याच्यापासून लांब जाऊन चांगलीच शिक्षा दिली होती. संजयलाही वहिनीने जेलची हवा खायला घातली होती. नवरा बायकोच्या नात्यात खोटेपणाला कोणतं स्थान नसतं. कारण हे नातं विश्वासावर टिकून असतं. त्यात मुळात खोटेपणा नसावाच. नाहीतर नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.